नमस्कार, मी तेजस कुंभार. गेल्या काही दिवसामध्ये अनेक गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांना फोन केले जात होते आणि सांगितलं जात होतं की आम्ही म्हाडामधून बोलतोय आणि त्यांच्याकडून OTP मागवला जात होता आणि परस्पर त्यांचं संमतीपत्र तयार केलं जात होतं. तर ते संमतीपत्र कसं रद्द करायचं ते आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या Googleवरती यायचं आहे. Googleवरती आल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे मिल वर्कर इलिजिबिलिटी. इथे सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट ओपन होईल बघा, मिल वर्कर इलिजिबिलिटी. इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर स्किप इंट्रो नावाचं तुम्हाला ऑप्शन दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्टार्ट नाववरती क्लिक करायचं आहे. इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. हा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तुमच्या म्हाडाच्या पावतीवरती असतो. तर मी माझा इथे ॲप्लिकेशन नंबर टाकून घेतो. हा तुमच्या म्हाडाच्या पावतीवरती असतो. पण बऱ्याच लोकांचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला असा बघायला मिळेल, 4 अंकी किंवा 5 अंकी असेल. तर तुम्ही काय करायचं आहे, जर समजा तुमचा 3 अंकी असेल तर याच्यापूर्वी जेवढे काही झिरो बसतील तेवढे झिरो तुम्ही लावायचे आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. आता मी माझा ॲप्लिकेशन नंबर टाकतो बघा. त्याच्यानंतर व्हेरीफाय बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल. जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर इनरोलमेंट ॲप्लिकेशन नंबर OTP इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सेंड OTP ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा जो काही म्हाडाकडे रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती एक OTP जाईल. तर तो OTP तुम्ही तिकडे टाकून घ्यायचा आहे. चला, आता OTP टाकल्यानंतर आपण व्हेरीफाय OTP वरती क्लिक करूया. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा इलिजिबलचा एक पॉपअप ओपन होईल. तर तुम्ही तिथे ओके करून घ्यायचं आहे. तर खाली स्क्रोल करायचं आहे तुम्ही आणि खाली स्क्रोल केल्यानंतर इकडे बघा, तुम्हाला इथे कन्सेंट दिसेल तुमचा. जो काही तुम्ही कन्सेंट भरला असेल किंवा तुम्हाला फसवून घेतला असेल किंवा तुम्हाला तो नको असेल, कॅन्सल करायचा असेल किंवा तो तुम्हाला चेंज करायचा असेल तर इथे तुम्हाला ते बघायला मिळेल. तर इथं कॅन्सल कन्सेंट असा एक ऑप्शन आहे. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही त्या कॅन्सल बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तिथे येस करायचं आहे. आणि जर जर तुम्हाला जर समजा जे काही 2 विकल्प तुम्हाला द्यायचे होते, जर त्याच्यापैकी तुम्हाला विकल्प द्यायचा नसेल आणि जर तुमची थांबायची इच्छा असेल तर तुम्ही कन्सेंट फॉर होम ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि नन ऑफ अबाव या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. हां, हे झालं सबमिट. आता नन ऑफ अबाव म्हणजे तुम्ही जो काही 2 डेव्हलपर होते तर त्या दोन्हीही डेव्हलपरला तुम्ही तुमचा कन्सेंट दिलेला नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून नन ऑफ अबाव असं आहे. तर हे सगळ्यांनी चेक करून घ्या आणि आपल्या गावातले जेवढे काही गिरणी कामगार असतील त्यांना पण हे चेक करायला सांगा. जर इथे जर नन ऑफ अबाव जर ऑप्शन असेल तर तुम्ही कुठलाही विकल्प निवडलेला नाही असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं पेज लॉग आउट करून घ्यायचं आहे. आणि ही माहिती आपल्या सर्व गिरणी कामगार वारसांना, आपल्या गावामध्ये जेवढी काही लोक असतील, माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्यांचे तुम्ही कन्सेंट फॉर्म चेक करा. कारण बऱ्याच गिरणी कामगारांचे कन्सेंट फॉर्म फसवून घेतलेले आहेत. बऱ्याचशा घटना अशा घडलेल्या आहेत. धन्यवाद.